पूर्वी विशाळगडापर्यंत पोहोचत होतो, पण हल्लीच्या काही गोष्टींच्यामुळे विशाळगडावर काही बंधन आहेत की जशी पंढरपूरची पांडुरंगाची वारी असते तशी ही पावनखिंड संग्रामाची वारी आहे. शत्रू पाठीवर असताना आणि शिवाजी महाराजांना सुरक्षित विशाळगडापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना त्या मावळ्यांची मानसिकता काय असेल आणि त्यांची शारीरिक क्षमता काय असेल, कोणी या मोहिमेकडे पावसाळी ट्रेक म्हणून पाहू नये. कोणी या मोहिमेकडे केवळ पावसामध्ये सचेल भिजायला मिळतं आणखी त्या रानावनातून जायला मिळतं म्हणून येऊ नये. इतिहास आणि त्याच्या पाठीमागचा भूगोल ज्याला आपण असामान्य पराक्रम म्हणतो, पराक्रम अनुभवण्यासाठी पन्हाळगडावरून जावं. ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ बरोबर. ही माणसं नसती तर मी काही किल्ला पाहू शकलो. याचं कारण असं आहे, ही माणसं कशी असतात त्याचं एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. एक लहान मुल त्या नांगराबरोबर खेळतो. नांगराबरोबर खेळता खेळता चुकून तो नांगर कलंडला आणि त्याच्या बोटावर पडला. तरी दुर्गांवरची संध्याकाळ ही प्रचंड वाऱ्याची आणि संपूर्ण शरीराला शांतता देण्याची असते आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी येईल. जेव्हा हरिश्चंद्रावर आपण जातो त्यावेळेला त्या कोकणकड्याच्या इथे आपण इन द फॉरेस्ट अँड ऑन द टॉप ऑफ द माउंटन वी आर नॉट अलोन. एकच किल्ला तिन्ही ऋतूत वेगवेगळा असतो. एकच जागा तीन ऋतूत वेगवेगळी असते. तर ही शिवाजी राजांची वाट. इथे शिवाजी महाराज राहतात. महाराष्ट्रामध्ये किल्ले आणि शिवाजी महाराज एकमेकांच्या पासून विलग करता येणं कदापिही शक्य नाही. खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायचं असेल तर त्याची शेवटची पायरी ही शिवाजी महाराज. जुलै महिना जेव्हा चालू होतो तेव्हा आपल्याकडे असं असतं की पन्हाळा पावनखिंड ह्या मोहिमा चालू होतात. बरोबर. मैत्रेय प्रतिष्ठाननं ह्याची सुरुवात केली असं मी वाचलंय. मग त्यावेळी जी तुम्ही सुरुवात केली ते आणि आत्ता ज्या ह्या मोहिमा जातात ह्याच्यात मूलभूत असा फरक काय आहे? कारण तुमच्या ज्या मोहिमा असतात ह्या एक रात्र आणि एक दिवस असं असतं आणि ज्या आत्ता मोहिमा जातात ते मला असं वाटतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी विश्रांती आणि दुसऱ्या दिवशी परत असं आहे. मग ह्याच्यामध्ये तुमची भूमिका काय आहे की तुम्ही रात्रभर ती मोहीम चालू असते आणि दुसऱ्या दिवशी पण असते ती? मला त्यातला मूलभूत फरक पाहिजे. मुळात पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमांची सुरुवात आम्ही केली असं अजिबात नाही. बर. ही मोहीम करण्याची अवघ्या महाराष्ट्राची मानसिकता होती. आमच्या आधी अनेक लोकांनी या मोहिमा करण्याचा प्रयत्न केल्या. त्यांच्या अनुभवांना गृहीत धरून, त्यांच्या अनुभवांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही आपल्या मोहिमा सुरू केल्या. बर. आणि बराच काळ आम्ही सुरू करतो. बराच काळ आम्ही करतो आहोत. किंवा एक दिवसीय मोहीम ही आम्ही सुरू केली, रात्र मोहीम ही आम्ही सुरू केली, हे नक्की आहे. खूप पूर्वीपासून पन्हाळगड ते पावनखिंड युद्ध आणि पावनखिंड रणसंग्राम तर माझ्या माहितीनुसार बाबासाहेब पुरंदरे असतील, गोनी दांडेकर असतील, या सर्व लोकांनी कदाचित आम्ही खूप लहान असताना किंवा आम्ही जन्मण्यापूर्वी सुद्धा हे प्रयत्न केले होते आणि केलेले आहेतच. म्हणजे दुर्गापुराण गाथेमध्ये त्याचं वर्णन आहे सगळं. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कसं की कोल्हापूर परिसरामधल्या काही माणसांची मी मुद्दामून उल्लेख करू इच्छितो. इतिहासाचे आणि पन्हाळ्याचे जे अभ्यासक आहेत, मुरलीधर गोपाळ गुळवणी, मुगो गुळवणी. खरं सांगायचं झालं तर या सर्व मोहिमांचा शास्त्रशुद्ध अभ्यास त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केला. बरोबर. किंबहुना आजचा जो मार्ग आहे या मार्गाच्या आखणीचं बरंचसं श्रेय हे आपल्याला त्यांना द्यावं लागेल. त्याचबरोबर कसं आहे की 75च्या आसपास किंवा 70च्या नंतरच्या दशकामध्ये राजाराम महाविद्यालयाचं एक ट्रेकिंग ऑर्गनायझेशन होतं. हे सगळे लोक आम्ही जायला लागण्याच्या खूप आधीपासून, आणखीन काही अज्ञात माणसं असतील की जी मला माहिती नाही आहेत, अशी सगळी मंडळी ही, मग या सर्व पूर्वसुरींचे जे प्रयत्न होते त्या प्रयत्नांनी आम्हाला आकर्षित केलं. बरोबर. त्यांच्या अनुभवांनी आम्हाला आकर्षित केलं. त्यांच्या अनुभवांवरून आमच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली की आपणही जायला पाहिजे. आणि मग आम्ही ते प्रयत्न सुरू केले. ते प्रयत्न सुरू केल्यानंतर आम्ही एक एक गाव समजावून घ्यायला लागलो, एक एक वाडी समजावून घ्यायला लागलो, एक एक डोंगर समजावून घ्यायला लागलो, युद्ध समजावून घ्यायला लागलो, भूगोल समजावून घ्यायला लागलो, पन्हाळ समजावून घ्यायला लागलो, विशाळगड समजावून घ्यायला लागलो. गावातल्या वाड्या वस्त्यांवरच्या स्थानिक माणसांशी आम्ही संवाद साधले, त्यांच्याकडून काही काही माहिती घ्यायला लागलो. आणि आम्ही असं ठरवलं की आपण
हे जीवनध्येय हम्म. ठरवायचं. हा साधारणपणे 1981चा काळ होता. हम्म. 81. पण 81 ते 83 आम्ही बऱ्यापैकी चाच पडत होतो. हम्म. त्याच्यामध्ये एक दत्तोबा तांबटांचं नाव अग्रहक्काने घ्यावं लागेल, कारण स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वातंत्र्य सैनिक दत्तोबा तांबट हे त्या परिसरामध्ये, पावडाईच्या, येळवणजोगाईच्या परिसरामध्ये वास्तव्याला होते. हम्म. आणि त्या परिसरात ते प्रचंड फिरायचे. त्यांची काही टिपणं आम्हाला मार्गदर्शक ठरली, हम्म. कारण आमचा आणि त्यांचा काही प्रत्यक्ष संपर्क येणं शक्य शक्य नाही. पण ही नावं का मी घेतोय मुद्दामून, की या पन्हागड ते पावनखिंड या मार्गाचं, त्याच्या प्रेरणांचं आकर्षण हे खूप वर्षांपासून हम्म. लोकांच्या मनामध्ये आहे. बरोबर. आणि लोकांनी आपापल्या परीने त्या मार्गावरून जाण्याचा, तो मार्ग सिद्ध करण्याचा, त्या मार्गावरून विशाळगडापर्यंत पोहोचण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. आणि आम्ही आमच्या परीने तो प्रयत्न केला. हम्म. 81 ते 83 या सर्व लोकांचे अनुभव, त्यांचा अभ्यास, त्यांचं जाणं, हम्म. या सगळ्यांचा मी अभ्यास केला. आणि 83 साली आम्ही एक ऐतिहासिक साधनं, व्यक्तिगत अनुभव, परिसराचा भूगोल हम्म. आणि स्थानिकांशी असणारा जो आमचा संवाद होता या संपर्क. मार्गामधून, आम्ही असं ठरवलं की आपण आता पन्हागड ते पावनखिंड ही मोहीम सुरू करायची. तेव्हा पन्हागड ते पावनखिंड म्हणायचो. हम्म. ऍक्च्युली आम्ही विशाळगडापर्यंत जात होतो. हम्म. म्हणजे पन्हागडावरून सुरू करून विशाळगडापर्यंत पोहोचणे हाच तेव्हा आमच्या मोहिमेचा भाग होता. पहिल्यापासून आमचा असा प्रयत्न होता की तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला, की मुळात असं आहे की शिवाजी महाराज रात्रीच्या पहिल्या प्रहरी निघाले होते हो. आणि ते सकाळच्या आसपास पांढरेपणात पोहोचले. हम्म. आणि मग त्याच्यानंतर किती काळ ती युद्ध चालली हम्म. आणि महाराज पोहोचले. साधारणपणे दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत तरी हा सगळा समरप्रसंग सुरू होता. त्यामुळे आमचा पहिल्यापासून प्रयत्न असा होता आणि आजही आहे की खऱ्या अर्थाने ही मोहीम जी आहे ती त्या पन्हागडावरून रात्रीच्या वेळेला निघून त्याच दिवशी त्याच तिथीला हम्म. विशाळगडापर्यंत पोहोचणे बरोबर. ही खरी हम्म. आमची भूमिका, म्हणजे आम्हाला ती मोहीम करण्याची आमची इच्छा होती. आणि मग आम्ही असं ठरवलं की हळूहळू आपण थोडं दिवसा करू, सगळं समजावून घेऊ, हम्म. मग 1 दिवसात करू बरोबर. आणि क्षमता वाढवून आपण ते रात्री करू. हा. आणि आता गेली कित्येक वर्ष आम्ही त्याच दिवशी, त्याच तिथीला, त्याच वेळेला हम्म. पन्हागडावर निघतो आणि पूर्वी विशाळगडापर्यंत पोहोचत होतो. पण हल्लीच्या काही गोष्टींच्यामुळे विशाळगडावर काही बंधन आहेत. हम्म. त्यामुळे आम्ही साधारणपणे पांढरे पाण्यापासून पुढे कासारी जोगम आहे तिथपर्यंत आम्ही थांबतो आणि शक्य झालं तर विशाळगडापर्यंत पोहोचतो. हम्म. पण आम्ही रात्री जातो. आणि रात्रीच्या वेळेला तो मार्गक्रमणा करण्यामध्ये जो रोमांच आहे, होय. ती इतिहासाची जी अनुभूती येते, हम्म. ती अनुभूती केवळ शब्दातीत आहे. म्हणजे शब्दांमध्ये सांगता येणंच ते शक्यच शक्य नाहीये. हम्म. आणि म्हणून आम्ही 83 सालापासून, आमचं हे आता 44वे वर्ष आहे, बर. आम्ही अखंडपणे ही मोहीम करतो. वाह. 2 पिढ्या हा. माझ्याबरोबर त्या मोहिमांमध्ये आल्या. माझी अजूनही सगळ्यांना इच्छा आहे की आमची, त्यावेळेला आम्ही म्हणायचो की जशी पंढरपूरची पांडुरंगाची वारी असते हम्म. तशी ही पावनखिंड संग्रामाची वारी आहे. अवघ्या महाराष्ट्रानं या वारीमध्ये यावं आणि तो त्या पराक्रमाच्या रोमांचाची अनुभूती घ्यावी. त्या मार्गावरची खडतरता, त्या मार्गाची दुर्गमता, त्या पावसाच्या प्रचंड प्रमाणामध्ये पडणाऱ्या पावसामध्ये त्या मार्गावरून चालणं किती अवघड असतं. हम्म. हे केवळ चालणं अवघड असतं तर त्यावेळेला शत्रू पाठीवर असताना हो. आणि शिवाजी महाराजांना सुरक्षित विशाळगडापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना त्या मावळ्यांची मानसिकता काय असेल आणि त्यांची शारीरिक क्षमता काय असेल, हा जो एक महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आहे तो त्या मार्गावर आपल्याला अनुभवता येतो. आणि म्हणून त्या पद्धतीने ती मोहीम सगळ्यांनी, अर्थात कसं आहे की कोणीही या मोहिमेकडे पावसाळी ट्रेक म्हणून पाहू नये. कोणी या मोहिमेकडे केवळ पावसामध्ये सचेल भिजायला मिळतं, आणखीन त्या रानावनातून जायला मिळतं म्हणून येऊ नये. इतिहास आणि त्याच्या पाठीमागचा भूगोल आणि इतिहास आणि भूगोलाने निर्माण केलेला एक, ज्याला आपण असामान्य पराक्रम म्हणू, तो पराक्रम अनुभवण्यासाठी पन्हागडावरून जावं
आम्ही काय करतो की पन्हागड ते पावनखिंड म्हणजे पन्हागड ते कासारी उगम असं पण त्याला आता म्हणू, त्याला मी पावनखिंड संग्राम स्मृती यात्रा अरे वा. असं मी नाव देतो. ती शौर्य यात्रा आहे, ती पुण्ययात्रा आहे. या पुण्ययात्रेमध्ये सहभागी होत असताना लोकांना इतिहास कळला पाहिजे, लोकांना मार्गाचा भूगोल कळला पाहिजे, लोकांना मावळ्यांचा पराक्रम कळला पाहिजे, लोकांना हाच मार्ग का हे कळलं पाहिजे, मार्गात कुठं काय घडलं हे कळलं पाहिजे. जसं मोहिमेची जी आखणी करतो ती अत्यंत शिस्तबद्ध करतो. म्हणजे लोकांना आधी आम्ही पन्हागड समजावून सांगतो, लोकांना पन्हागडाचा वेढा समजावून सांगतो, वेढ्यामध्ये असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सर्व रचनांचं आणि नियोजनाचं महत्त्व समजावून सांगतो. त्याच्यानंतर मार्गामधली भौगोलिकता जी आहे ती समजावून सांगतो, मार्गामधले युद्धप्रसंग समजावून सांगतो. आणि विशाळगडाच्या पाताळदऱ्यामध्ये पूर्वी सांगता करायचो, पण आता गेले काही काळ आम्हाला ते शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही ती सांगता साधारणपणे आजचा जो कासरेचा उगम आहे तिथे किंवा वरची भातळीचा जो भाग आहे तिथे सांगता करून शक्य झालं तर विशाळगडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पण रात्र मुळात हा सगळा समरप्रसंग घडला आहे तो रात्री घडला. त्याच्यामुळे रात्र मोहिमेची अनुभूती लोकांनी घ्यावी अशी आमची इच्छा आहे. हे अवघड आहे, प्रत्येकाला जमेलच अशातला काही भाग नाहीये. आता कसं होतं की प्रत्येकाला रात्र मोहिमेमध्ये इतकं 40-50 किलोमीटर सहजपणे आणि सरळपणे चालता येणं थोडं अवघड असतं, कारण तिथे आपलं रेंगाळत चालणं शक्य नसतं. आपल्याला खूप भरभर चालावं लागतं. दुसरी गोष्ट अशी असते की मग म्हणून ज्यांना कोणाला इच्छा आहे त्या लोकांनी त्याची अनुभूती घ्यावी, बरोबर, किमान त्या मार्गाची तरी घ्यावी. म्हणून कसं आहे की जशी रात्रीची मोहीम आहे तशी आम्ही दिवसाची मोहीम करतो. त्या दिवसाच्या मोहिमेमध्ये काही लोकांना शक्य होतं, लोक येतात, तो निसर्ग पाहतात, ती अनुभूती घेतात, सगळे येतात. आता काही लोकांना कसं असतं की यायची इच्छा असते पण इतकी क्षमता नसते, मग त्यांच्यासाठी मुक्कामी मोहिमा पण आहेत. आणि आमच्या सगळ्या संस्था ज्या आहेत कोल्हापुरामधल्या, कोल्हापूरच्या बाहेरच्या सुद्धा, या सगळ्या संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन करतात. कारण कसं आहे की 2 दिवसात करा, 3 दिवसात करा, काही हरकत नाही, पण त्या मार्गाची अनुभूती घ्या. बरोबर बरोबर. या मोहिमांच्या मागचा उल्लेख असा, प्रत्येकाला शक्य होईल का रात्री जाणं नाही होणार, प्रत्येकाला शक्य होईल का की एकदम पन्हागडावर पाऊल ठेवलं ते पांढऱ्यापणापर्यंत चालणं शक्य होणार नाही, प्रत्येकाला शक्य होईल का की सकाळी निघालो पहाटे 4 वाजता ते आपण संध्याकाळपर्यंत होणार नाही. पण तरी पण हा मार्ग पाहण्याची लोकांची इच्छा असते, या मार्गामध्ये घडलेल्या घटना ऐकण्याची इच्छा असते, ती अनुभवण्याची इच्छा असते. मग अशासाठी अनेक संस्था अत्यंत निस्पृहपणे मुक्कामाच्या मोहिमा 1 दिवसाच्या असतील, मग 2 दिवसाच्या असतील, अशा सगळ्या मोहिमा त्या मुक्कामाच्या त्या करतात आणि त्याच्यामधून लोकांना ही अनुभूती येते. त्यामुळे सगळ्या संस्थांचं मी मनापासून कौतुक का करतो, या निमित्ताने स्वतः तंगडेतोड करत प्रतिवर्षी इतके वर्ष ह्या सगळ्या संस्था या लोकांना घेऊन जातात. हल्ली काय झालेलं आहे की मार्गात थोडी सुकरता आणि वर्दळ वाढल्यामुळे संस्थांच्या माध्यमातून न करता व्यक्तिगत करणारे पण लोक आहेत. गावागावामधल्या वाड्या वस्त्यांच्या मधले लोक त्यांनाही मार्गदर्शन करतात. पण थोडक्यात काय की येणे प्रकारे कोणत्याही माध्यमातून या मार्गावर चालणाऱ्यांची, ती पदभ्रमंती करणाऱ्यांची आणि ती अनुभूती घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हा आमच्या दृष्टिकोनातून एक आनंद सोहळा आहे. आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करताना मुळात मला एक प्रश्न पडतो की तुम्ही डॉक्टर आहात आणि ह्या सगळ्या ह्या भागामध्ये तुम्ही कसं काय आलात? म्हणजे ह्याचा पहिल्यापासून तुम्हाला आवड होती का? काही असा प्रसंग घडला का की तुम्हाला असं वाटलं की आता हे आपण आपल्या आयुष्याचं ध्येय म्हणून आपण हे स्वीकारावं? प्रश्नाचं उत्तर देणं फार अवघड आहे. अवघड म्हणजे असं आहे की आपण म्हणतो ना नेहमी की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये. बरोबर. मी का आलो हे सांगणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. मी जरी व्यवसायाने वैद्यकीय व्यावसायिक असलो, डॉक्टर असलो, तरी माझी नेहमीची एक धारणा किंवा भूमिका आहे की या मातीचं, या स्वराज्याचं मी काहीतरी देणं लागतो. बरोबर. ही भावना कुठून माझ्यात आली हे मला सांगता येत नाही, पण जसं मला समजायला लागलं तसं मी किल्ल्यांवर फिरतोय.
आज साठी उलटून गेली तरी सुद्धा मी किल्ल्यांच्यावर जातो. या प्रेरणेपाठीमागचा स्रोत मला सांगता येणं केवळ अशक्य आहे. पण लहानपणापासून श्री शिवाजी महाराज, त्यांचा पराक्रम, त्यांचे मावळे, त्यांचा पराक्रम, हे सगळं ज्या किल्ल्यांच्या आश्रयाने घडलं, ते किल्ले, हे सगळे किल्ले ज्या सह्याद्रीमध्ये आहेत, तो सह्याद्री, याचं एक विलक्षण आकर्षण माझ्या मनात पहिल्यापासून आहे. आणि ते कदाचित मला कळत नव्हतं तेव्हापासून ते माझ्या मनामध्ये आहे. मला नेहमी असं वाटतं ना की मी शिवाजी महाराजांच्या आसपास कुठेतरी वावरत असतो. बर. म्हणजे त्यांचे श्वास, त्यांचे निश्वास, त्यांच्या आज्ञा, त्यांचे हुंकार, त्यांचं समाधान, हे सगळं मला कुठेतरी जाणवत असतं. महाराजांचे मावळे आजूबाजूला कुठेतरी आहेत असं मला नेहमी भास होत असतात. आणि फार क्वचित रविवार असे असतील की ज्यावेळेला मी किल्ल्यांवर गेलेलो नाहीये गेल्या 45 ते 50 वर्षांच्या मध्ये. त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर हे केव्हापासून तुम्हाला याची आवड निर्माण झाली हे मला सांगणं केवळ अशक्य आहे. का फिरायला लागलो? सुरुवातीला उत्सुकता म्हणून फिरायचो, नंतर हळूहळू थोडा अभ्यास म्हणून फिरायला लागलो, नंतर नंतर तो ध्यास झाला आणि आता मला किल्लेवाले अडके म्हणूनच ओळखतात. हो. तर या सर्व गोष्टींच्या मध्ये एकच मी जाणतो ते असं आहे की मला असाच एक प्रश्न विचारल्यानंतर मी सांगितलं की मला सह्याद्री बोलवायला लागला, त्याच्या हाका मला ऐकू यायला लागल्या. त्या हाकांना मी प्रतिसाद देत गेलो, मला नाही म्हणता आलं नाही. मग हळूहळू त्या हाकांना दिशाच राहिली नाही, सगळ्या दिशातून ते यायला लागले. मग भांबवून गेलो, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. बरोबर. नंतर मीच ठरवलं की या सह्याद्रीमध्ये जिथं मनाला येईल तिथे जायचं. मग मीच त्याला हाका मारायला लागलो की मी येऊ का म्हणून. मग सह्याद्री म्हणायला लागला की केव्हाही ये. आणि असं करत 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 मी माझ्या जीवनामधला 3/4 काळ हा किल्ले, अरण्य आणि डोंगरांच्यावर घालवलेला आहे. अरे वा. घरात फार कमी राहिलो. मला माहिती आहे की माझं घर तेच आहे. आणि मग मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही, मी काही इतिहासाचा तज्ज्ञ नाही, कुठलाही दावा मी करत नाही. मी फक्त एवढंच आहे की या महाराष्ट्राला, खरं तर महाराष्ट्र म्हणणं, शिवचरित्र केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, ते केवळ भारताच्या सीमांपुरतं पण मर्यादित नाहीये. ते जगाच्या सीमा ओलांडून जाणारं असं विश्वव्यापक आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की जेवढा सह्याद्री मी फिरतो त्याच्या पुढे पुन्हा सह्याद्री दिसायला लागतो, पुन्हा तिथपर्यंत जातो, त्याच्या पुढे दिसायला लागतो. हा न संपणारा सह्याद्री आणि न संपणारा हे शिवचरित्र आहे. शिवचरित्र सापडतं कुठं? तर ते किल्ल्यांवर सापडतं, ते डोंगरांमध्ये सापडतं, ते अरण्यात सापडतं, ते दऱ्यांमध्ये सापडतं आणि त्या दऱ्याखोऱ्यांच्या मध्ये राहिलेल्या माणसांच्या मध्ये सापडतं. बरोबर. अशी माणसं शोधत, या दऱ्या शोधत, ही अरण्य शोधत, हे डोंगर सुळके शोधत, शिवाजी महाराजांच्या पावलांचा मागोवा घेत मी हा अविरत भटकत असतो. तीच सुरुवात आणि तोच शेवट. त्यामुळे सुरुवात कुठे झाली मला सांगता येणार नाही आणि शेवट कुठे होणार आहे हेही सांगता येणार नाही. बरोबर. तुमचं मी बरेचदा तुमच्याबद्दल जेव्हा जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळी मला अशी एक गोष्ट कळाली की तुम्ही म्हटलं की बरीच वर्ष तुम्ही सह्याद्रीमध्ये फिरताय. तर तुमचं सदर माझ्या वाचनात एकदा आलं होतं की आडवाटेवरची माणसं या नावाचं तुम्ही सदर लिहित होतात. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय की ही माणसं, म्हणजे आता बरेचदा असं असतं की जी लोक खूप फिरतात किंवा जे काहीतरी लिहितात आपले अनुभव, तर ही जी माणसं असतात की जे खरोखर वाटाडे असतात ती विस्मृतीत जातात, कळत न कळत जातात. पण तुम्ही ते केलेलं नाहीये. तुम्ही त्या माणसांना तुमच्या आयुष्यात, तुमच्या त्या पूर्ण भटकंतीत एक विशिष्ट स्थान दिले. मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय. प्रश्न माझ्या लक्षात आला की सकाळ साप्ताहिकाचा जो सप्तरंग पूर्णिमा असते, त्या पूर्णिमेमध्ये
घाट वाटांवरची माणसं असं एका दुर्लक्षित, मी विषय म्हणणार नाही, महाराष्ट्राच्या दुर्लक्षित अंतरंगावरच एक सदर मी लिहित होतो. मी खरं सांगू का की घाट वाटांवरच्या माणसांच्या विषयी लिहित असताना मी असं त्रयस्थपणे लिहू नाही शकलो. माझ्या घरातल्याच एखाद्या माणसाविषयी लिहावं, हो, पण ते लिहिणं सुद्धा त्यांना पूर्ण न्याय देणार होतं की नाही हे मला माहिती नाहीये. या संपूर्ण भटकंतीमध्ये मी एक विचार केला. या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आपल्याला अनेक वाड्या, अनेक वस्त्या, कधी कधी एकटं घर हे दिसतं. मला नेहमी प्रश्न पडायचा की आपण शहरांमध्ये राहतो, लोकांना पुण्याचं आकर्षण असतं, मुंबईचं आकर्षण असतं, इथे जीवन घडतंच. पण महाराष्ट्र जर समजावून घ्यायचा असेल, सह्याद्री समजावून घ्यायचा असेल आणि माणूस समजावून घ्यायचा असेल तर या वाड्या वस्त्यावरच्या लोकांचं जीवन समजावून घेतलं पाहिजे. हो, किंबहुना ही माणसं जी आहेत, ही माणसं नसती तर मी एकही किल्ला पाहू शकलो नसतो. याचं कारण असं आहे की या दुर्गम डोंगरांमधल्या, या दुर्गम अरण्यांमधल्या ज्या पाऊलवाटा असतात याची खडानखडा माहिती या माणसांना असते. त्याने जर आपल्याला तिथपर्यंत नेलं नसतं तर आपण जाऊ शकलो नसतो. हा एक भाग. दुसरं असं आहे की या माणसांच्या विषयी जेव्हा त्यांच्या मी जवळ गेलो तेव्हा असं लक्षात आलं की जे जे म्हणून सद्गुण आहेत ते सगळ्या माणसांच्यात असतात. दुसऱ्याला मदत करणे, दुसऱ्याला सांभाळून घेणे, दुसऱ्याचा द्वेष न करणे, हे सगळं मी त्यांच्याकडून शिकलो. अगदी पुढे जाऊन मी असं म्हणेन की प्रत्येक गडकोट भटकणाऱ्या, प्रत्येक अरण्यात फिरणाऱ्या, प्रत्येक डोंगर यात्रीचे डोळे ही माणसं असतात. यांच्या डोळ्यांनी आपण सगळं पाहतो. कान त्यांचे असतात, त्यांच्या कानाने आपण जंगल ऐकतो आणि त्यांच्या पायानेच आपण फिरतो. त्यांचे पाय थांबले की आपले पाय थांबतात. इतकं त्या माणसाने मला शिकवलं. म्हणजे खरं तर मला अरण्य त्यांनी शिकवलं, मला डोंगर त्यांनी शिकवले. इतकंच काय की मला शिवाजी महाराज सुद्धा त्यांनीच शिकवले. कुठल्या इतिहासाच्या पुस्तकात, कुठल्या एखाद्या बंद खोलीमध्ये, कुठल्या एखाद्या वर्गात शिवाजी महाराज जितके कळतात त्याच्यापेक्षा जास्त या माणसांच्या बरोबर आपण किल्ल्यांवर गेलो. त्यातली काही माणसं अशी आहेत ना, म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर कोरोनाचा काळ होता. म्हणजे ही माणसं कशी असतात त्याचं एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. आणि पारगड किल्ल्यावर आमचे आबा असतात. पुढे बाहेर पडता येत नव्हतं, काही नव्हतं वगैरे वगैरे. तर एक एक करून हा माणूस मला आठवायला लागला. म्हटलं कोरोनाच्या कालखंडामध्ये एवढ्या प्रचंड कोल्हापूर शहरामध्ये जर आपल्याला काही झालं तर आज एखाद्या रुग्णालयात आपल्याला जागा सुद्धा मिळणार नाही. या लोकांना काय झालं तर ते काय करणार आहेत? हा विचार माझ्या मनात यायच्या आधीच एक फोन आला आणि तो पारगडावरून फोन होता. कसा आहे सा? म्हटलं उत्तम आहे. म्हटलं तुम्ही कसं आहे? त्याचं उत्तर किती सुंदर होतं बघा. आम्हाला काय होतंय, छाती फोडून जाईल एवढा वारा इथं वाहतो, पाणी मुबलं काय, आम्हाला काय होत नाही, तुम्हाला काय होतंय सांगा. तिथं बसून तो माणूस इथे माझी काळजी करत होता. हे जीवनाचं जे वेगळं अंग आहे ते ही माणसं शिकवतात. लहान लहान मुलं असतात,
उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की खूप पूर्वी या पन्हाळगड पावनखिंडीच्या मोहिमांमध्ये, या पावनखिंड संग्राम शौर्यात्राच्या मोहिमांच्या मध्ये ही जी भात खाचरं असतात ना, तिथे चिखलगुठ्ठा केला जायचा आणि मग ती रोपं लावली जायची. त्याला रोपण म्हणतात. तिथे लोखंड फारसं चालत नाही, कारण त्याला गंज चढतो, कारण प्रचंड पाऊस असतो, वारं असतं. त्यामुळे पूर्वी असे लाकडी फाळाचे नांगर असायचे आणि त्याला एक टोक असायचं. अजूनही काही ठिकाणी असतात ते. आणि एकदा त्या कुठल्या तरी एका मधल्या वाडीमध्ये एक लहान मूल त्या नांगराबरोबर खेळत होतं. नांगराबरोबर खेळता खेळता चुकून तो नांगर कलंडला आणि त्याच्या बोटावर पडला आणि ते बोट असं चेचलं गेलं. आपण असतो तर त्या मुलाला उचलून ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ने, टाके घाल, ऍडमिट कर, अमुक तुमुक, आईचा कांत, मावशीचा कांत, आजीचा कांत, सगळं झालं असतं. त्याच्या बापाने तिथला छोटासा पाला घेतला, टिक्क्याचा पाला म्हणतो तो, त्याला लावला, एक चिंधी घेतली आणि मला वाटलं की आता हे बोट या माणसाचं गेलं. मला उत्सुकता लागली, मला राहवलं नाही. 15 दिवसांच्या नंतर पुन्हा त्या परिसरात गेलो. ते पोरगं तसंच त्या नांगराबरोबर खेळत होतं. मला वाटतं बहुतेक जुळा भाऊ असावं का काय. त्याच्या बापाला बोलवलं, विचारलं की याच पोराच्या बोटावर नांगर पडला होता का रे. तेव्हा होय की म्हटलं. बघू रे बोट. बघितलं, 1-2 खुणा होत्या. त्या बापाने मला काय उत्तर दिलं, बरं झालंच. हो झालं की म्हटलं. तो म्हटला, साहेब तो जंगलातला वाघ आहे, प्राणी संग्रहालयात नाही आहे म्हटला. तेव्हा माझ्याच लक्षात आलं, या सर्व गोष्टींच्या पासून आपण स्वतः आणि आपली मुलं आपण दूर ठेवत असतो. बरोबर. आपला मातीशी स्पर्श या माणसांच्यामुळे होतो. आपला डोंगरांशी स्पर्श या माणसांच्यामुळे होतो. ही माणसं माझं सगळं काही आहेत. आणि ती सगळ्या म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या बागलाणमधल्या साल्हेरच्या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापासून, म्हणजे साल्हेरवाडीपासून ते पारगडाच्या पायथ्याच्या इसापुरापर्यंत सर्वदूर माझे नातेवाईक आहेत. सगळी घरं माझी आहेत. आणि या माणसांनी मला अवघा महाराष्ट्र दाखवला. जिथे जातो तिथे पटकन कोणीतरी एखादा म्हातारा येतो, आणखीन समोर उभा राहतो, आणखीन हात जोडतो, तेव्हा असं गलबलून येतं की, आणि मग मी त्यांना साष्टांग नमस्कार घालतो. मग ते अशी कडकडून भेटतात आणि मग सांगतात हळूच, साहेब आता पुढच्या आठवड्यात काय करायचं बरं का, आपण मांडेदुर्गापासून खाली कुंभारात उतरायचं. कितीच सांगतात मला माणसं. हे असा करत मी हा महाराष्ट्र फिरत आलो. त्यामुळे मी तर असं म्हणेन की गडकोट फिरणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम समुदायाला, डोंगर अरण्य फिरणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम समुदायाला, डोंगर सुळक्यांच्यावर आरोहण करणाऱ्या तमाम समुदायाला मी एक विनंती करेन की आपलं मुख्य भांडवल हा जसा सह्याद्री आहे, तसं सह्याद्रीत राहणारी ही घाटवाटांवरची सगळी माणसं आहेत. ती माणसं आहेत म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या समीप जाता येतं. ती माणसं नसती तर आपल्याला कोण घेऊन गेलं असतं. आपण धडपडत गेलो असतो, पण सगळं पाहू शकलो नसतं. आपण हे त्यांच्यामुळे पाहतो. अशी अनेक माणसं आहेत की जी माणसं मग वालीबरे म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या बेलपाड्यामधला कमळू आहे, त्याचा पुतण्या रामदास आहे. किती नावं घ्यायची, म्हणजे अशी नावं घ्यायची झाली तर म्हणजे आपल्याला एक दिवस अख्खा लागेल की, आणि तरी पण काही नावं राहून जातील, इतकी माणसं त्याच्यामध्ये आहेत. अशी सुंदर माणसं आहेत घाटवाटांवरची. आणि त्यांचे अनेक सुंदर म्हणजे त्याला किस्से म्हणणार नाही, ते त्यांच्या जीवनाचं वास्तव आहे. ह्यांचं एक वैशिष्ट्य मी अनुभवलं की हल्ली जीवन व्यवहार हा केवळ पैशांच्या देवघेवीमध्ये मोजला जातो. मी केलेल्या कामाचं मूल्य जे आहे ते मूल्य पैशांमध्ये मला कसं प्राप्त होईल हा एकमेव हेतू आपला असतो. पण इथे मी अनुभवतो ते असं आहे की माणसाला माणूस म्हणून ओळखणारी जर कोणती जमात अजून शिल्लक असेल तर ती डोंगरदुर्गांच्यावर आहे. तीही जमात आहे. पैशांच्या पलीकडचे संबंध या लोकांशी माझे आहेत. बरोबर. मग ती माझ्या घरी येतात, निवांत राहतात, त्यांना कुठलाही विधिनिषेध नसतो. आणि तो विधिनिषेध नसणं हेच मला आवडतं. त्यांना यायचं वेळेकाळीचं बंधन नसतं. कुणाला वाचता येतं, कुणाला वाचता येत नाही, कुणाला काही आवडतं, कुणाला काही आवडत नाही.
पण माझं घर ही माणसं जेव्हा येतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने सजतं असं मला वाटतं. आता तुम्ही जसं मला आता सांगितलं की घाटमाथ्यावरची माणसं हे सगळं तुम्ही लिहिलं, त्याचप्रमाणे हे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे 2 खंडांमध्ये, की ह्याचं नावच असं आहे की सह्याद्रीच्या गिरीशिखरांवरून. म्हणजे तुम्हाला ह्या गिरीशिखरांमध्ये फिरताना, कारण तुम्ही अखंड फिरता इतकी वर्ष, ते अनुभव तुम्ही ह्याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि ह्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार सुद्धा मिळाले. त्यामुळे ह्या पुस्तकाबद्दल मला जाणून घ्यायचंय. त्या पुस्तकाचं एका शब्दात जर वर्णन करायचं झालं तर मी त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिलेलं आहे की अरण्यदऱ्यांमधले निशब्द श्वास शब्द होऊन आपल्या भेटीला. वाह, क्या बात आहे. हे या पुस्तकाचं वर्णन येऊ शकेल. हे पुस्तक लिहीन असं मला कधी वाटलं नव्हतं किंवा लिहायची माझी भूमिकाही कधी नव्हती. पण एक प्रसंग घडला. म्हणजे प्रसंग असा आहे की खूप वर्षांपूर्वी म्हणजे साल्हेर नावाचा किल्ला आहे, महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला. परशुरामाचं मंदिर आहे त्याच्या माथ्यावर. हे महाराष्ट्रातलं नंबर 2चं शिखर, म्हणजे कळसुबाई नंबर 1चं आणि कळसुबाई नंबर 2चं शिखर. या डोंगरांच्या वर सर्व ऋतूमध्ये चढण्याचा एक आनंद असतो. उन्हाळा हा घरात बसून असतो, तो डोंगर दऱ्यांच्या मध्ये उन्हाळा नसतो. तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा भल्या पहाटे डोंगर चढायला सुरुवात केली की हळूहळू तो निसर्ग तुम्हाला आपल्यात सामावून घेतो आणि मग ऊन हा प्रकार राहत नाही. तसंच पावसाचं असतं, तुम्ही किती भिजलात तरी आजारी पडत नाही. तसंच थंडीचं असतं. काही किल्ले चढताना कधी कधी आपलं वेळापत्रक बिघडतं आणि ते बिघडावंच, कारण निसर्गाच्या त्या अधीन आपण एकदा झालो की त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणेच जावं लागतं. हे किल्ले चढून जाताना तुमची शारीरिक दमछाक प्रचंड होते, पण त्याहीपेक्षा मानसिक दमछाक होत असते. पण जेव्हा डोंगर चढून डोंगर माथ्यावर तुम्ही उभी राहताना त्यावेळेला अवघ्या महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर घेतल्याचा भाव निर्माण होतो. तुम्ही प्रचंड दमलेले असता, पाठीवर सॅक असते, अंगातून घामाच्या धारा वाहत असतात. माथ्यावर पोचलात की हळूहळू ती दुपार होते. ते पांढरं आकाश निळं व्हायला लागतं, निळं आकाश हळूहळू लालसर व्हायला लागतं, लालसरचं जांभळं होतं आणि जांभळ्याचं काळं होतं. एकदा साल्हेरला आम्ही वर चढत होतो. माझा मुलगा लहान होता, खूप लहान होता तो, आणि आम्ही साल्हेरवर चढून गेलो. साधारणपणे 5:30 वाजता आम्ही साल्हेर वगैरे पोचलो. आम्हाला आमची मुलंच सापडेल कुठं. बापरे. आणि म्हटलं ही खाली राहिलेत का वर राहिलेत याचा काहीच पत्ता नाही. पण आमचं प्रत्येकावर लक्ष असतं, कारण आम्हाला नक्की माहिती होतं की ही आमच्या आसपास कुठेतरी असली पाहिजे. त्या साल्हेरच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमच्या आधीच वर पोचलेली आहेत. त्या साल्हेरच्या माथ्यावर उभं राहिलो म्हणजे परशुरामाचं मंदिर उंचावर आहे, त्याच्या खाली गुहा आहे. त्या गुहेमध्ये आमचा मुक्काम असतो. आणखी त्याच्या खालच्या बाजूला पाण्याचं एक मोठंच्या मोठं टाका आहे. कितीही प्रचंड उन्हाळा असला तरी दुर्गांवरची संध्याकाळ ही प्रचंड वाऱ्याची आणि संपूर्ण शरीराला शांतता देण्याची असते. मी अनिमेश नेत्रांनी समोरचं आकाश पाहतोय. समोरच्या बाजूला गुजरातचा प्रदेश येतो सगळा, की त्या आकाशाच्या छटा बदलतायत. केवढा प्रचंड तो अवकाश असतो. त्याचा लाल रंग संपतोय आणि हळूहळू खालच्या प्रत्येक वाडीमधून कुठून तरी त्या छपरांमधून असे धुराचे बारीक बारीक लोट येत आहेत. जीवनाच्या अस्तित्वाच्या या खुणा असत आहेत. तिथे काही ना काही चाललेल्याच्या त्या घडामोडींचे ते साक्षीदार असतात. आणि किती वेळ विभावतो कोणास ठाऊक. आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं, कारण दुर्गांच्या माथ्यावर आपण उभं राहिल्यानंतर असीम शांतता काय असते हे आपल्याला तिथे जाणवतं. आणि मी मागे वळून बघितलं तर माझा मुलगा, त्यावेळेला त्याचं वय साधारणपणे 10 वर्षाचा असेल, तो उभा होता. आणि मला काही न कळता मी कडकडून त्याला मिठी मारली. बाप आणि लेकांनी
अत्युच्च माथ्यावर महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची उभासणं याची तृप्ती काय असते ती मी तिथे अनुभवली. हल्ली आपण बरंच म्हणतो की मुलाला चांगली नोकरी लागली म्हणून मी समाधानी आहे, मुलीला हो. चांगल्या, पण ही भावना त्या किल्ल्यांच्यावर येते. आणि जेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या व्यक्तिगत भावभावना सुद्धा किल्ल्यांच्यावर, दुर्गांच्यावर तुम्हाला अत्युच्च समाधान आणि शांतता देणारे असतात. हा एक प्रसंग सांगितला. असे अनेक प्रसंग असतात. जेव्हा हरिश्चंद्रावर आपण जातो त्यावेळेला त्या कोकणकड्याच्या इथे आपण असतो, त्या जलधारा खाली पडत असतात, ते धुकं असतं. कितीतरी जागा आणि कितीतरी प्रसंग मी वर्णन करू शकतो. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी जे पाहिलं हे माझ्यापुरतं मर्यादित राहता कामा नये. मी जे अनुभवलं हे फक्त मी आस्वाद घेण्याचा अधिकार मला नाहीये. हा सह्याद्री सगळ्यांचा आहे. बरोबर. मी जे पाहिलं ते मला शक्य असेल तेवढ्या शब्दांमध्ये मांडावं आणि ते मांडणं बघून पुन्हा कोणीतरी त्या सह्याद्रीला भेट द्यावी, त्यांच्या शब्दात ते मांडावं, याच्यासाठी मी हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक मला काही फार लिहायची हौस होती किंवा मला काही, पण या पुस्तकामधला एकही शब्द कृत्रिम नाही. प्रत्येक शब्द हा अनुभूतीनं भारलेला शब्द आहे. एकच किल्ला तिन्ही ऋतूत वेगवेगळा दिसतो. एकच जागा तीन ऋतूत वेगवेगळी असते. सह्याद्रीच्या गिरीशिखरांवरून नाव द्यायचं कारणच असं आहे त्याच्यामध्ये की सह्याद्री हा माथ्यावरून, म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की सह्याद्रीच्या माथ्यावरून फिरत असताना तुम्ही तेवढे उंच झाल्याची भावना तुम्हाला निर्माण होते. मग सह्याद्री गिरीशिखरांना मी नेमकं काय केलं की केवळ इथून निघा, पायथ्याला जा, वर चढा असं काही लिहिलं नाहीये. त्या प्रत्येक किल्ल्यावर मला आलेल्या अनुभूती, त्या अनुभूतींचं वर्णन या पुस्तकांमध्ये मी केलेलं आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं ना की मला नेहमी जाणीव अशी होते की ऑन द फोर्ट्स, म्हणजे कधी कधी इंग्रजी लोक बरं वाटतं ना लोकांना, शिकलेला माणूस वाटतो. ऑन द फोर्ट्स, इन द फॉरेस्ट अँड ऑन द टॉप ऑफ द माउंटन वी आर नॉट अलोन. आपण एकटे नसतो, आपल्याबरोबर कोणीतरी असतं. ते कोणीतरी असणं या पुस्तकात प्रतिबिंबित झालेलं आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या गिरीशिखरांवरून हे पुस्तक ही एक काय म्हणतात त्याला की माझे श्वास त्या शब्दांमध्ये उतरवलेला तो भाग आहे. दुसरं त्याच्यामध्ये काही नाही. आता आपण मगासपासून जो संपूर्ण प्रवास, म्हणजे तुमचा प्रवास म्हणा, तुमच्या लेखनाचा प्रवास म्हणा, किंवा पावनखिंडीचा संपूर्ण इतिहास आपण आता जाणून घेतला. आजकाल बरेचदा असं आपण बघतो की उत्सुकतेपोटी म्हणा, किंवा मगाशी तुम्ही म्हटलं तसं पावसाळी ट्रेक म्हणून म्हणा, किंवा काही लोक शिवाजी महाराज खरंच त्यांना जाणून घ्यायचे म्हणून अशा वेगवेगळ्या प्रसंगामुळे होईना किंवा वेगवेगळ्या हेतूने होईना शिवाजी महाराजांचे चरित्र जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. तर अशा सगळ्या तरुणाईला तुम्ही एक अनुभवी गिर्यातज्ञ आहात किंवा तुम्ही अनुभवी अभ्यासक आहात असं मी म्हणेन. तर तुम्ही काय त्यांना सांगू शकता की कशा पद्धतीने आपण हे सगळं एक्सप्लोर करू शकतो? प्रश्न खूप चांगला आहे आणि त्याचं उत्तर देणं तितकंच अवघड आहे. कोणाला सांगण्या इतपत मी काही मोठा नाहीये, कारण मी मनाला जिथे येईल तिथे शिवाजी महाराजांची पावलं शोधत भटकत राहिलो. एक वाक्य मी याच्या बाबतीत सांगतो. तुम्हाला जर अभिमानाने, केवळ अभिमानानेच नाही तर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायचं असेल तर त्याची शेवटची पायरी ही शिवाजी महाराज आहे. कारण ना शिवाजी महाराजांचं वर्णन करण्या इतपत शब्द भांडार या जगात कोणाकडे असेल असं मला तरी वाटत नाही. ते माझ्याकडे तर अजिबातच नाही. पण ज्यांच्या स्मरणांनी डोळे पाणावतात, ज्यांच्या स्मरणांनी जगण्याची नवी उर्मी प्राप्त होते, ज्यांच्या स्मरणांनी आकाशाला गवसणी घालण्याची ताकद तुमच्यात येते, ज्यांच्या केवळ स्मरणांनी अशक्य ते शक्य करून दाखवण्याची ताकद तुमच्यात येते, त्या सगळ्यांचं अधिष्ठान
म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा पराक्रम हा केवळ युद्धांचा पराक्रम नाहीये, तो मानवी जीवनाच्या परिपूर्तीचा पूर्ण कोश आहे. जेव्हा जेव्हा मला असं वाटतं म्हणजे की कुठं ना कुठं मी खचलोय, नेमके शिवाजी महाराज काय आहेत माझ्या लेखी, कुठं ना कुठं मला असं वाटतं की मला शक्य नाहीये, त्यावेळेला मी केवळ शिवाजी महाराजांचं स्मरण केलं की पुन्हा जगण्याची नवी उर्मी मला मिळते. माझ्या लेखी शिवाजी महाराजांचं जे वर्णन आहे ते शब्दांच्या पलीकडचं असं आहे. असं का, असं तुम्ही मला प्रश्न विचाराल. असं का की जीवनामधलं कोणतंही अंग तुम्ही घ्या, तिथे शिवचरित्रातून प्रेरणा मिळते, असा माझा दृढ विश्वास आहे. कुठल्याही बाबतीत आपण एक कल्पना करूयात की उण्यापुऱ्या 50 वर्षांच्या जीवनामध्ये समजायला लागल्यापासून मृत्यूपर्यंत संघर्षामध्ये ज्यांचं जीवन गेलं, सातत्यानं मृत्यूची टांगती तलवार ज्या राजाच्या मस्तकावर होती, या संघर्षामध्ये कधीही विवेक न सोडणारे आणि दृढनिष्ठेने वाटचाल करणारं इतकं उत्तम उदाहरण जगाच्या पाठीवर दुसरं असेल असं मला वाटत नाही. मला काय मिळतं, किल्ल्यांवर का जातो, असा प्रश्न मला नेहमी विचारतात की काय नडलंय, उठायचं, सॅक घ्यायची, किल्ल्यावर जायचं, आल्यानंतर एवढी दमछाक झालीच, काय नडलेलं आहे. पण जेव्हा मी किल्ल्यांवर जातो तेव्हा माझ्याच लक्षात येतं की या भूमीमध्ये श्री शिवाजी महाराजांच्या श्वासाने एक विधायक शक्ती कुठेतरी आहे, एक प्रेरक शक्ती कुठेतरी आहे. सगळ्याच किल्ल्यांवर शिवाजी महाराज गेलेत का? नाही. असे असंख्य किल्ले महाराष्ट्रामध्ये असतील, पण त्या प्रत्येक किल्ल्यांवर मला कोणीतरी सांगतं ही शिवाजी राजांची वाट आहे, इथे शिवाजी महाराज राहत होते. महाराष्ट्रामध्ये किल्ले आणि शिवाजी महाराज एकमेकांच्या पासून विलग करता येणं कदापिही शक्य नाहीये. या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये भरून राहिलेला एक प्रेरणेचा हुंकार, जगण्याच्या विजिगीषू वृत्तीचा आधार म्हणजे शिवचरित्र आहे. सगळं तत्वज्ञान, सगळं अध्यात्म जिथे एकत्रित येतं ते शिवचरित्र आहे. म्हणजे एक साधी एक अगदी छोटीशी गोष्ट मी आपल्याला सांगतो. छोटीशी गोष्ट आहे, म्हणजे शिवाजी महाराज समजून घेताना मला कोणाची मदत झाली, म्हणजे लोक प्रश्न कसे किल्ल्यांवर शिवाजी महाराज कसे सापडतात. म्हणजे एकदा मी असे किल्ल्यांवर चाललो होतो. त्या किल्ल्यावर जात असताना, म्हणजे रामसेजचा किल्ला आहे, त्या रामसेजच्या किल्ल्याला 3 वाट आहेत. एकाला म्हणायचं रामाची वाट, कारण तो नाशिक जिल्ह्यांमधला किल्ला आहे. रामचरित्राचा संपर्क आणि संदर्भ त्या किल्ल्याशी आहे. दुसऱ्याला म्हणायचं चोरांची वाट, ती आपली वाट, कारण आपण इतिहास आणि भूगोल चोरतो. तिसरी वाट आहे ती शिवाजीची वाट. ही वाट महाराष्ट्राची वाट आहे. प्रत्येक किल्ल्यावर मला शिवाजी महाराजांचा संदर्भ जेव्हा आढळतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की युगांयुगांमधलं निरपवाद व्यक्तिमत्व की ज्याच्या जीवन चरित्रामध्ये आपल्याला प्रेरणाच ठासून भरली आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या पावलांचा मागोवा घेत गेली जवळजवळ 1977 पासून म्हणू आपण 48-49 वर्ष मी किल्ल्यांच्यावर फिरतोय. एक समरी त्याची अशी करतो की
माणसाच्या धैर्याचं, माणसाच्या पराक्रमाचं, माणसाच्या विवेकाचं, माणसाच्या नीतिमत्तेचं आणि माणसाच्या जीवनाकडे बघण्याच्या विधायक दृष्टिकोनाचं परमोच्च अधिष्ठान म्हणजे शिवाजी महाराज. हे एवढं माझ्या लेखी आहे. आणि त्यांची पावलं शोधत शोधत गेली इतकी वर्ष किल्ल्यांवर फिरतोय. भूमिका एवढीच आहे की ज्या पावलांचा स्पर्श ज्या मातीला झाला ती माती आपणही कपाळी लावावी, एवढीच त्याच्यामधली भूमिका असते. त्यामुळे जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत आपल्या किल्ल्यांवर फिरायचं. समीक्षा पॉडकास्टच्या या भागात आपल्या भेटीला आले होते दुर्ग अभ्यासक डॉक्टर अमर अडके. त्यांच्याकडून आपण जाणून घेतला संपूर्ण पावनखिंडीचा इतिहास, ती शौर्य गाथा त्यांच्याच तोंडून. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नमस्कार.